अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंच्या कोणकोणत्या सेवा करायच्या। बघा, आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे। आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत हा चातुर्मासाचा काळ असतो। या 4 महिन्यांच्या काळामध्ये असं म्हटलं गेलं आहे की भगवान विष्णू या जगाचे पालन करता हे निद्रावस्थेत जात असतात। ते जेव्हा निद्रावस्थेत जातात तेव्हा असं म्हणतात की जे कोणी भक्त त्यांची अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा करतात त्यांच्यावर त्यांचं बारीक लक्ष असतं आणि नक्कीच त्यांच्या सेवेचं त्यांना फळ तेवढ्याच पटीने जास्त मिळतं। म्हणून या चातुर्मासामध्ये आपल्याला भगवान विष्णूची जास्तीत जास्त सेवा करायची असते। बघा, शेवटी भगवान विष्णू हे जगाचे पालन करत आहेत आणि ते सगळ्यांचा सांभाळ करतात। त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा करते त्या घरामध्ये माता लक्ष्मीसुद्धा अखंड वास राहतो। अर्थात इथे कशाचीही कमी राहत नाही। सुख, शांती, समृद्धी सर्व काही त्या ठिकाणी नांदत असतं। बघा, जेव्हा आपण विशिष्ट दिनामध्ये विशिष्ट सेवा करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला अत्यंत पटीने मिळत असतं। म्हणून हा चातुर्मासाचा जो काही काळ आहे ना, त्या या काळामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची जमेल तशी या 4 महिन्यामध्ये आपल्याला सेवा करायची। आता कोणकोणत्या सेवा करायच्या तेच आपण आचरणमध्ये जाणून घेणार आहोत। त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बघा, सत्यनारायण सेवा। चातुर्मासामध्ये तुम्ही केव्हाही 3, 5, 7, 11, 21, 51 किंवा 108 सत्यनारायण तुम्ही करू शकता। आता ते कसे करायचे, काय करायचे याबद्दल तुमच्यासोबत मी सविस्तर माहिती शेअर करणारच आहे। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण सेवा बघूया की आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या। त्यानंतर दुसरी प्रभावी सेवा आहे ती म्हणजे रोज तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायचं आहे। बघा, जो व्यक्ती रोज विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करतो ना, त्याच्या 90% अडचणी अशाच सुटून जातात। त्याच्या 99% अडचणी सुटतात, त्याचे 99% प्रश्न हे मार्गी लागतात। त्याच्या आयुष्यामध्ये कधी कुठलंही संकट येत नाही किंवा बघा त्याच्याकडनं जे काही कळत नकळत चुका घडतात त्याचं क्षमन होतं। त्याचबरोबर त्याला जे काही दोष असतील, मग तो चांडाळ योग असेल, बाधा असेल किंवा पितृदोष असेल किंवा अन्य दोष जे काही असतील सगळे दोष या विष्णू सहस्रनाम स्तोत्रामुळे नक्कीच दूर होतात। इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे। त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल ना चातुर्मासामध्ये रोज विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करणं तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा। अर्थात आता हे स्तोत्र पठण करायला बघा आपल्याला 20 ते 25 मिनिटं लागतात। जर तुम्हाला पठण करणं शक्य असेल तर नक्कीच पठण करा किंवा तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता, पण श्रवण केल्यापेक्षा पठण केलं तर अतिशय उत्तम असणार आहे। ज्यांना रोज विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करणं होत नाही, अगदी खरोखर प्रामाणिकपणे ज्यांना शक्य होत नाही ना, त्यांनी 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम 11 वेळेस रोज पठण करावं, जेणेकरून आपल्याला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याचं फळ मिळतं। आता 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम स्तोत्र कोणतं आहे? नमो अनंताय सहस्रमूर्तये सहस्र पादाक्ष शिरोरु वाहवे सहस्र नामने पुरुषाशस्ते सहस्र कोटी उदाहरणे नमः। हे जे काही 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे ते तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळून जाईल, तुम्ही सर्च केलं तर, किंवा तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा मिळून जाईल। नक्कीच हे 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम तुम्ही 11 वेळेस रोज पठण करा, जेणेकरून तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याचं फळ मिळेल आणि कळत नकळत आपल्याकडनं ज्या काही दिवसभरामध्ये चुका घडतात ना त्याचं सुद्धा क्षमन होतं आणि आपल्याला आपल्या सेवेचं संपूर्ण फळ मिळतं। त्यामुळे विष्णू सहस्रनाम स्तोत्र किंवा 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम आपल्याला रोज पठण करायचं असं लक्षात घ्या। त्यानंतर बघा, पुढची सेवा आहे ती म्हणजे भगवान विष्णूंना तुम्हाला जर शक्य असेल ना तर तुम्ही दर शुक्रवारी तुळशी अर्पण केलं पाहिजे। भगवान विष्णूंची 1000 नावे घेऊन तुम्ही भगवान विष्णूंना 1000 तुळशीपत्र अर्पण करू शकता किंवा तुम्ही एकच तुळशीपत्र भगवान विष्णूंची 1000 नावे घेऊन सुद्धा अर्पण करू शकता। कसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगते, भगवान विष्णूंचं 1 नाव घ्यायचं, तुळशीपत्र अर्पण करायचं, पुन्हा ते तुळशीपत्र उचलून घ्यायचं आहे जे अर्पण केलेलं आहे ते, पुन्हा भगवान विष्णूचं दुसरं नाव घ्यायचं, पुन्हा ते तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे, पुन्हा ते उचलून घ्यायचं, पुन्हा तिसरं नाव घ्यायचं, पुन्हा ते अर्पण करायचं। अशा पद्धतीने तुम्ही एकच तुळशीपत्र भगवान विष्णूंची 1000 नावे घेऊन तुम्ही ते अर्पण करू शकता। त्यानंतर बघा, पुढची सेवा आहे ती म्हणजे गोपद्म व्रत। आता गोपद्म व्रत कसं करायचं आहे, काय करायचं याबद्दल मला सविस्तर माहिती सांगितलेली आहे। तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा। फार काही नाही, त्याला कुठलेही नियम नाही, अटी नाही, फक्त आपल्याला 33 गोपद्म रोज काढायचे असतात, ती रांगोळी आपल्याला काढायची असते। तुम्ही तो व्हिडिओ अवश्य बघा आणि नक्कीच हे व्रत करा। या व्रतामुळे आपल्या मुलांची प्रगती होते, त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये जे काही अडथळे येतात किंवा त्यांच्यावरची जी काही संकटे आहेत ती नक्कीच टळतात, आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होत असते आणि अर्थातच काय की आपल्या घरी सुख, समृद्धी, शांती नांदते। म्हणून हे गोपद्म व्रत या चातुर्मासामध्ये आपल्याला करायचं असतं आणि त्याचं उद्यापन सुद्धा आपल्याला कार्तिक एकादशीला करायचं असतं। आता हे व्रत कसं करायचं आहे, काय करायचं आहे, उद्यापन कसं करायचं आहे याबद्दल तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघा आणि त्यानुसार तुम्ही हे गोपद्म व्रत करा।
फार काहीच लागत नाही बघा, अगदी 5 मिनिटांची होणारी सेवा आहे, पण ती आपल्याला खूप काही देऊन जाते. त्यानंतर बघा, भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये तुम्ही विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र किमान 16 वेळेस रोज पठण करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा सुद्धा मंत्र तुम्हाला रोज 16 वेळेस पठण करायचा आहे. शक्य असेल तुम्ही एक माळ सुद्धा करू शकता किंवा 16 वेळेस पठण केलं तर सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. त्यानंतर रोज भगवान विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे असेल किंवा भगवान विष्णूंचा माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर रोज बघा आपल्या देवघरात समोर तुम्हाला दीपदान करायचं आहे. दीपदान तुम्ही तेलाचं करा किंवा तुपाचं करा, रोज तुम्हाला दिवा लावायचा आहे. जर असाही आपला दिवा अखंड चालू असतोच, पण नसेल तर नक्कीच तुम्ही या चातुर्मासामध्ये आपल्या देवघरामध्ये तुम्ही भगवान विष्णूंसाठी दीपदान करू शकता किंवा तुळशी मातेजवळ रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आहे. सकाळी जरी शक्य नसेल तुम्ही संध्याकाळी नक्कीच तुम्ही तिन्ही खाण्याच्या वेळेला तुम्ही तुळशीसमोर रोज दिवा लावू शकता. दिवा कोणता लावायचा, तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा, काहीच हरकत नाही, तुमच्या यथाशक्तीनुसार आहे. पण बघा, कुठलीही सेवा ही अगदी मनापासून केली तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला भरभरून मिळत असते. त्यानंतर बघा, भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी स्तोत्र ते म्हणजे व्यंकटेश स्तोत्र. त्या चातुर्मासामध्ये तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा अनुष्ठान करू शकता. आता हे अनुष्ठान तुम्ही 3 दिवसाचं करा किंवा 7 दिवसाचं करा किंवा 11 दिवसाचं करा किंवा 21 दिवसाचं किंवा तुम्ही 40 दिवसात सुद्धा तुम्ही हे अनुष्ठान करू शकता. आता हे अनुष्ठान कसं करायचं, काय करायचं याबद्दल लवकरच व्हिडिओ येईल. बघा, ज्यांना कुठलीही सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रात जप करावा किंवा ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जमेल तुम्हाला तेवढा वेळ जप करायचा आहे. तुम्ही कुठलंही काम करता तुम्ही हा जप करू शकता किंवा तुम्ही जॉबवर असाल किंवा तुम्ही प्रवासामध्ये असाल तेव्हासुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. किंवा बघा, रोज एक माळ, किमान एक माळ, कुठली सेवा करणं शक्य होत नाही ना भगवान विष्णूंसाठी, रोज किमान फक्त एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रास तुम्ही घेऊन बघा, तरी सुद्धा तुम्हाला खूप सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या सेवा भगवान विष्णूंसाठी आहेत आणि नक्कीच या चातुर्मासामध्ये जो त्यांची मनोभावे सेवा करतो त्याच्यावर त्यांची कृपा होत असते. आणि अर्थातच बघा, आपल्या आयुष्यातली जे काही संकटे आहेत, अडथळे आहेत, जे काही आर्थिक अडचण असेल ती नक्कीच दूर होणार आहे आणि आपल्या घरात एक सुख शांती समृद्धी नांदणार आहे, लक्षात घ्या. तर चला, ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची झालेली सेवा मी स्वयंवाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.